आता आपण करतोय डॅनिश मसाला पेस्ट्री. फॉरेनची रेसिपी आहे आणि मला नाव पाठ झालेलं आहे, बरोबर की नाही? आता आपण कृतीकडे वळूयात. साहित्य आपण पाहिलंय. काय करायचं पहिल्यांदा? मला बाउल लागेल एक मोठा. मोठा बाउल लागेल. हा पुरेल? हो. आता आधी आपण डव करून घ्यायचा आहे. बरं. त्याच्यासाठी 1 कप मैदा. बरं. पूर्ण घ्या. बरं, ठीक आहे. त्याच्यात मिल्क पावडर 1 टेबलस्पून. बरं. मिल्क पावडर ही काही लोकांना एवढी आवडते ना की ती नुसती खातात. म्हणजे आता तुम्ही फॉरेनला बऱ्याच वेळेस जाता. माझ्या कित्येक नातेवाईकांसाठी मला त्या विमानातल्या पुढे आणायला लागतात. पण तुम्हाला विमानात भीती वाटते ना? सगळ्या जगाला कळलेलं आहे आता. जाऊ द्या, पुढे काय करायचं? मीठ चवीनुसार. बरं, बघा. हो. साखर 1 टेबलस्पून. 1 टेबलस्पून साखर. आणि आता त्याच्यात ईस्ट 1 टेबलस्पून घ्यायचं, पण ते थोडंसं भिजवून घ्यायचं. म्हणजे वास फारच उग्र आहे. हो. म्हणजे आपण म्हणतो की बरेच जण व्हेजिटेरियन ब्रेड वगैरे खातात, ते ऍक्च्युली व्हेज नसतात खात. बरं. हे थोडंसं नॉनव्हेजकडे जातं. म्हणजे हे बॅक्टेरियाचा प्रकार आहे की ज्याच्यामुळे तो डव आपला फुगला जातो. अच्छा. हे आता ह्याच्यात फक्त म्हणजे क्रोसेंट वगैरे जे ब्रेड असतात ते जे फुगून येतात ते ह्याच्यामुळे. काय हुशारी म्हणजे माझी एवढी वाढायला लागली ना आता. काय आता आपल्याला फक्त हे ह्याच्यात मिक्स करायचं आहे. बरं. पाणी लागणार आहे? हो, पाणी लागणार. पाणी आपल्या प्रमाणानुसार. बरं. आणि अगदी हळूहळू डव तयार होईल असं बघायचं. बरं. आणि हा डव आपल्याला जितका जास्त आपण मळून घेऊ तेवढी आपली पेस्ट्री ही छान होते. अच्छा. म्हणजे तितका जास्त छान फुगतो. म्हणजे नुसतं मिक्स झालं आणि आपण ठेवून दिलं असं नाही. त्याला खूप वेळ हे करत राहायचं. बरोबर. ठीक आहे, मग आपण हा डव तयार करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. चला. डॅनिश मसाला पेस्ट्रीसाठी लागणारा हा डव आपण तयार करून घेतला आणि तो एक 15-20 मिनिट आपण ठेवला. का? बेकिंग पिरियड म्हणतात त्याला, त्यामुळे तो फुगतो. ईस्ट टाकल्यामुळे जे त्याचं काम असतं ते एकदम मऊ होऊन जातो. बरोबर. आता पुढे काय करायचं? हा, आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर ह्याला डायरेक्ट उचलायचं आणि खाली थोडा मैदा टाकायचा लाटण्यासाठी. आणि हा बऱ्यापैकी आयताकृतीच लाटायचा. बरं. लाटणं एकदा राईट साईडला लाटायचा, एकदा लेफ्ट साईडला लाटायचा. बरं. तो चिटकून द्यायचा नाही अजिबात. डॅनिश मसाला पेस्ट्री आपण करतोय. आता हे असं आयताकृती लाटलं की त्याच्यावर थोडं बटर लावून घ्यायचं. बरं. आणि फक्त दोन्ही कडांना लावायचं नाही. अच्छा. बरं. कारण त्या चिटकत नाही मग. ओके. म्हणजे तुम्ही जर काळजीपूर्वक पाहत असाल तर आपण ही कडा पण सोडली आहे आणि ही बाजू पण सोडली, मधल्या भागामध्ये लावून घेतलेलं आहे. ओके. आता हे झाल्यानंतर जो मी ऍड केलेला आहे डॅनिश पेस्ट्रीला मसाला, तो आता आपण ऍड करणार. तुम्ही त्याला इंडियन टच दिलेला आहे थोडक्यात. तो कोणता मसाला? आता आपल्याला त्याला तिखट टाकायचं आहे. बरं. लाल तिखट आपण घातलं. त्यानंतर जिरं थोडंसं. बरं. पुढे त्यानंतर गार्लिक पावडर. बरं. आता आपण जे घालतोय तेही आपण हे बाजू ज्या आहेत त्या सोडून घालतोय ते, कारण आपण थोडंसं रोल करताना ते बरोबर ह्याच्यावर येणार आहे म्हणून. ओके. आणि लिंबाचा रस मला याच्यात टाकायचा आहे. बस. याला आता मी मिक्स करून घेतलेला आहे आणि हा साल्सा पण आपला तयार झालेला आहे. एका बाजूला चिकन पण मॅरिनेट झालेला आहे. आपण टॉर्टिला रोटी आधीच करून ठेवलेली आहे. इथे साल्सा केलेला आहे, मक्याचा कॉर्न साल्सा केलेला आहे. आणि ते चिकन आपण फक्त त्यात थोडंसं लसूण, तिखट वगैरे या सगळ्या गोष्टी टाकून त्याला मॅरिनेट करून घेतलेलं आहे. एका बाजूला मी पॅन गरम करतो, त्याच्यामध्ये टाकतोय ऑलिव्ह ऑइल. असेल तर ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे, नाहीतर साधं घरी जे ऑइल असेल आपल्याकडे ते वापरायचं आहे. त्याला मी पॅन गरम करतोय. त्याचबरोबर या गोष्टी होईपर्यंत आपण ही जी कोबी वगैरे आहे ना, हे रेड कॅबेज आपल्याला कट करून घ्यायचं आहे थोडा. त्याचबरोबर मी इथे एक सॉस तयार करतोय. याच्यामध्ये घेतलं मी मेयोनेज. 1-2 चमचा मेयोनेज घेतलं आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडा केचप. आता इथे आपण टोबॅस्को सॉस वापरू शकतो, कॅप्सिको वापरू शकतो, पण मी आता तो एका सॉससाठी आपण कुठे बाहेरनं नाही आणू शकत, म्हणून मी फक्त थोडीशी चिली पावडर यात टाकतोय आणि मिक्स करून घेतोय. हे झालेलं आहे इथे. त्याचबरोबर आता मी
तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथे मी ऑलिव्ह ऑइल याच्यात ऑलरेडी टाकलेलं आहे थोडंसं. आणि आता हे जे चिकनचे पीसेस आहेत हे मी याच्यात टॉस करतोय. आता हे करताना काय करायचं आहे, हे मी हाफ डन या रोटी करून ठेवलेल्या आहेत टॉर्टिलाज. थोडेसे गरम करायचं आहे याला आपल्याला. फक्त चिकन हाय फ्लेमवर मी टॉस करतोय, त्याला परतून घेतोय छान. थोडंसं पाण्याचा हात शिंपलो. हे झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या टॉर्टिला रॅपवर मी टाकणार आहे आपला सॉस. वाह, मस्त होणार आहे चिकन. त्याच्यात जाऊ देऊया थोडंसं कॅबेज, थोडा कांदा, थोडा साल्सा. भारी दिसतंय ना, कलरफुल आणि मस्त. मेक्सिकन हे टेक्समेक्स पदार्थांचं मला हे खूप आवडतं. हे त्याला पाहिजे तसं आपल्याला थोडंसं मोल्ड करता येतं. भाज्यांचं प्रमाण त्यात वाढवता येतं. कलरफुल असतात या डिशेस छान. आणि मुख्य म्हणजे याची चव, ज्या मेक्सिकन टेक्समेक्स पदार्थांची चव ही एकदम शार्प असते, ते मला आवडतं एकदम. चिकन झालेलं आहे, ते गॅस मी इथे बंद केलेलं आहे. आता बॉइल्ड एग आहे माझ्याकडे, मी टाकतोय. तुम्हाला आवडत असेल त्याच्यात बॉइल्ड एग पण टाकू शकता तुम्ही. छान. आता कसं पोटभरीचं थोडासा सॉस आणखीन टाकूया, जरा मजा येईल. जर वाटलंच तर थोडीशी कोथिंबीर, सिलांत्रो, कोथिंबीर. आहा, काय रंग आलाय, काय दिसतंय. मला तर भूक लागली आहे भयंकर. बस आता याला मी मंडळी याला रॅप करतो आणि खायच्या आधी पहिले सर्व करतो प्लेटमध्ये. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन टॉर्टिला रॅप करण्यासाठी लागणारे साहित्य: चिकन, लाल कोबी, ऑलिव्ह ऑइल, मैदा आणि मक्याची तयार चपाती, कांद्याचे उभे काप, मेयोनीज, उकडलेली अंडी, बारीक चिरलेला टोमॅटो, बेबीकॉर्नचे काप, किसलेलं गाजर, कोथिंबीर, साखर, चिरलेला लसूण, लिंबाचा रस, टोमॅटो सॉस, लाल तिखट, जिरेपूड, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये चिकन घेऊन त्यामध्ये लसूण, मीठ, जिरेपूड आणि लाल तिखट घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. एका बाउलमध्ये बेबीकॉर्नचे काप घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, 1 चमचा टोमॅटो सॉस आणि लिंबाचा रस घालून त्याचा साल्सा तयार करून घ्यावा. फ्राईंग पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून घ्यावं. एका बाउलमध्ये मेयोनीज घेऊन त्यामध्ये टोमॅटो सॉस आणि लाल तिखट घालून त्याचा सॉस तयार करून घ्यावा. पॅन मधील गरम तेलात मॅरिनेट केलेलं चिकन परतून घ्यावं. तयार चपाती पॅन मध्ये भाजून घ्यावी. चिकनवर पाण्याचा शिंतोडा मारून चिकन शिजवून घ्यावं. तयार टॉर्टिलावर मेयोनीज सॉस नीट पसरवून लाल कोबी, कांद्याचे काप, तयार साल्सा, किसलेलं गाजर, परतलेले चिकन, उकडलेल्या अंड्याचे काप, सॉस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्याचा रोल तयार करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. आपण जी पहिली रेसिपी करणार आहोत ती आहे पटॅटो कॉर्न हॉट गार्लिक. आता आपण करणार आहोत कलौंजी पनीर टिक्का क्लब सँडविच.